तिवसा पंचायत समितीची निवडणूक घोषित होऊन आचारसंहिता 16 नोव्हेंबरला लागली आहे। ही निवडणूक 6 गणामध्ये घेण्यात येणार आहे। तळेगाव, ठाकूर, वरखेड, मोजरी, वऱ्हा, कुरा, मारडा असे हे 6 गण आहेत। ही निवडणूक 45 ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या 94 गावात होणार आहे। 8 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येत आहे। या निवडणुकीमध्ये एकूण मतदार संख्या 82,069 एवढी आहे। यामध्ये पुरुष 41,870 तर स्त्रिया 40,199 आहेत। गणातील आरक्षण याप्रमाणे आहे। तळेगाव, ठाकूर सर्वसाधारण स्त्री प्रवर्ग, वरखेड येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, मोजरी मागास वर्ग, वरा नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, कुरा सर्वसाधारण, मारडा सर्वसाधारण स्त्री असा आहे। या निवडणुकीचा निकाल 9 डिसेंबर रोजी लागेल। भातकुली पंचायत समितीचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी याबाबत माहिती दिली आहे। तिवसा पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक येत्या 8 डिसेंबरला होऊ घातलेली आहे। याकरिता सोमवारपासून नामनिर्देशन प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे आणि 23 तारखेपर्यंत नॉमिनेशन पेपर दाखल करता येतील। अद्यापपर्यंत एकही नॉमिनेशन पेपर आपल्याला प्राप्त झालेला नाही आहे। तिवसा पंचायत समितीमध्ये एकूण 6 गण आहेत। या 6 गणामध्ये 82,069 इतके मतदार आहेत। त्याच्यापैकी 41,870 पुरुष आणि 40,199 स्त्रिया आहेत। या 6 गणांमुळे 92 मतदान केंद्रावरती आपण 8 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहोत आणि याकरिता आपल्याला जवळपास 450 इतके कर्मचारी लागणार आहेत, जे की आपल्याला आपल्या तालुक्यामधूनच उपलब्ध होणार आहे। नुकतीच विधानसभा निवडणूक होऊन गेलेली असल्यामुळे प्रशिक्षण वर्गसुद्धा आपण तातडीने आयोजित करतो आहे। कर्मचाऱ्यांचे 2 प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील आणि 7 तारखेला आपले सर्व कर्मचारी मतदान केंद्रावरती रवाना होतील। 8 तारखेला निवडणूक पार पडल्याच्या नंतर 9 तारखेला त्याची मतमोजणी आपण घेणार आहोत। रुपेश राऊत, विदर्भ न्यूज, तिवसा।